प्रवास हा एक विलक्षण अनुभव आहे. ज्याला त्याला तो आपापलाच करावा लागतो. एकट्याने करा किंवा एकत्र. डेस्टिनेशन सेम असले तरी प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. प्रत्येक प्रवास काहीतरी नवीन शिकवून जातो. माणसाला जुन्याचे नवीन करतो. काहींना खूप आवडतो तर काहींना अजिबात नाही. तरी तो करावाच लागतो. तसं बघाल तर आयुष्यही एक प्रवासच आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा. इथेही डेस्टिनेशन सेम आहे, तरी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतच असतो. एकटा जीव, पण या प्रवासात असंख्य माणसे, नाती जोडतो, साधनसामुग्री गोळा करतो. लहानपणापासून सुरू होणारा प्रवास अखंड, अविरत म्हातारपणापर्यंत सुरूच राहतो. लहानपणीचा पहिला प्रवास म्हणजे घरातून बालवाडीपर्यंतचा. अगदी 5 मिनिटावरती होती बालवाडी. चालत, उड्या मारत, दगडं, पानफुला गोळा करत, हाताची जोडसाखळी करून रस्ता ओलांडत किती मजेदार असायचा तो प्रवास. थोडं मोठं झाल्यानंतर शाळेत जाताना पाठीवरती जड दप्तर घेऊन अर्ध चालत आणि जास्ती पळत केलेला प्रवास. पुढे सायकल, 2 चाकी चालवत केलेला कॉलेजपर्यंतचा प्रवास. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती केलेले निराळे प्रवास आपण विसरू शकत नाही. काही जण अगदी व्यवस्थित टापटिपीने प्रवासाला निघतात, तर काही जण आहे त्या अवस्थेत एका शबनम बॅगमध्ये 2 कपडे कोंबून निघतात. माझ्या एका जवळच्या व्यक्तीचा प्रवास हा एक वेगळाच विषय आहे. त्यावरती एक ग्रंथ लिहिला जाऊ शकतो. तिला असे वाटते की भारतात मुंबई हे एकटेच शहर आहे जिथे सर्व काही मिळते आणि बाकी ठिकाणी गोष्टींची चणचणच आहे. तिचा मेन प्रवास असतो मुंबई ते पुणे. त्यात सुद्धा तिच्या कमीत कमी 5 ते 6 बॅग्स असतात. त्यामध्ये कपड्यांपासून खाण्याचे पदार्थ, नवीन चप्पल ते फुलांची रोपे यापैकी काहीही असू शकते. गाडीमध्ये जेवढे सामान बसू शकते तेवढे ती भरूही शकते. तिला पुण्याला माहेरी यायचे म्हणजे काय काय नेऊ असा प्रश्न पडलेला असतो. अर्थातच हे आमच्यावरती असलेल्या प्रेमापोटी. त्यावरती आमचे एक शेजारी तिला म्हणाले होते, लोक परदेशातून येतात त्यांच्या 2च बॅग्स असतात आणि तू मुंबईहून येते ते एवढ्या बॅग्स घेऊन. या उलट काही लोक असतात की जे कमीत कमी सामान नेतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या मैत्रिणीचे वडील. त्यांची इतकी छोटी बॅग असते आणि त्यावरती कपड्याचे वजन कमी व्हावे म्हणून ते पायजम्यावरती पॅन्ट घालायचे, म्हणजे अजून एक कपडा बॅगेमध्ये कमी. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात ना. तसेच प्रत्येक व्यक्तीची प्रवासाची तयारी सुद्धा वेगळी असते. पूर्वीचे लोक तिकीट रिझर्वेशन वगैरे करत असावेत असे मला वाटत नाही. बस स्थानकावरती जाऊन जी पहिली गाडी मिळेल त्याने ते निघत असावेत. तोपर्यंत शेजारी कोण मिळेल त्याच्याबरोबर गप्पा सुरू. निवांत चालायचं आपलं. आत्ता इतकी घाई आणि पळापळ नव्हती ना तेव्हा. आता म्हणजे जो तो दिसतो तो नुसता पळतच असतो. बसपेक्षा रेल्वेचा प्रवास जरा ऐसपैस असतो. इकडे तिकडे चालत फिरत हिंडण्याची मुभा असते. लोकांना पाहता येते, वाचता येते. मला लोकांना ऑब्झर्व करायला फार आवडतं. किती प्रकारची माणसे असतात, त्यांच्या बोलाचाली वेगळ्या असतात, त्यांचे हावभाव वेगवेगळे असतात. सगळं कसं चमत्कारी वाटतं. मी लहान असताना आम्ही गुजरातला निघालो होतो रेल्वेने. आम्ही 10-12 जण असू. आम्हाला पुढे मागे सीट्स मिळाल्या होत्या आणि आमच्या समोर एक गुजराती कुटुंब होतं. ते सुद्धा 10-15 जण लोक होते. त्यांनाही सलग सीट्स नव्हत्या. हळूहळू हसण्यापासून झालेली सुरुवात खाण्यापिण्याच्या देवाणघेवाणपर्यंत पोहोचली. गप्पा रंगल्या.
गप्पा सुरू झाल्या की चहा पाहिजे, नाश्ता पाहिजे. गुजराती कुटुंबाने घरातील सर्व खाण्यापिण्याच्या वस्तू प्रवासात आणल्या होत्या. थर्मासमध्ये चहापासून ते नाश्त्याला ढोकळा, फाफडा, गाठिया वगैरे वगैरे ते संपूर्ण जेवण. त्या दिवशी कळाले गुजराती माणूस खाण्यापिण्याचा किती शौकीन आहे. गप्पा आणि खाण्याचे शौकीन लोक प्रवासात असतील तर तो कंटाळवाणा कधीच होत नाही आणि आम्हालाही तो अनुभव आला. मला बसचा प्रवास विशेष आवडत नाही, कारण मला बस लागते. बस लागणे हा काय प्रकार आहे हे ज्याला माहीत आहे त्यालाच माझ्या भावना कळतील. अचानक ट्रॅव्हल अँड टुरिस्ट बसने बेंगलोर ते कन्याकुमारी दक्षिण भारतातील देवस्थान दर्शनाचा योग माझ्या राशीत आला. बाबांची सुट्टी कॅन्सल झाल्यामुळे आईबरोबर मला पाठवण्यात आले. आम्ही दोघी, मावशी, तिची नणंद आणि त्यांचा काही मित्रपरिवार असे आम्ही प्रवासाला निघालो. सर्वजण जरा सिनियर मंडळीच होती. माझ्या वयाचे कोणीच नसल्यामुळे मी जरा नाखुशच होते. ट्रॅव्हल कंपनीबरोबर प्रवास करण्याचा एक फायदा असतो, म्हणजे वेगवेगळ्या लोकांना ते एकाच बसमध्ये मॅनेज करतात आणि वेळेचे नियोजन योग्य पद्धतीने करून सर्व ठिकाणे व्यवस्थित दाखवतात. आमचा प्रवास सुरू होणार होता बेंगलोरपासून. ॲक्च्युअल प्रवास सुरू होण्याआधी एक दिवस होता, म्हणून बेंगलोर दर्शन करायचे आम्ही ठरवले. माझा एक अनुभव आहे की प्रवासाची सुरुवात जर छान झाली तर शेवटही छान होतो. तशी आमची सुरुवात छानच झाली, पण गमतीदार जास्त झाली की पूर्ण प्रवास मी खूप एन्जॉय केला. सुरुवात झाली हॉटेलमध्येच. रूम्समध्ये सामान ठेवून बाहेर भटकंती करून यायचा आमचा प्लॅन होता. प्रत्येकजण लिफ्टमध्ये आपापले सामान ठेवून चढू लागला, तर आमच्याबरोबर असलेले एक काका म्हणाले, सगळ्यांचं सामान मी घेऊन जातो, एकच मजला आहे, तुम्ही पटकन चढून या, असा त्यांनीच आग्रह केला. त्यामुळे आम्ही सर्वजण चढत निघालो आणि आमच्या आधी ते पोचतील अशी आमची अपेक्षा होती. पण लिफ्टला वेगळाच चमत्कार दाखवायचा होता. आधी लिफ्ट 3ऱ्या मजल्यावर, नंतर 5व्या मजल्यावर आणि त्यानंतर 1ल्या मजल्यावर असं ती फिरत राहिली. 2ऱ्या मजल्यावरती थांबतच नव्हती. त्यामुळे शेवटी आमच्यातील एक एक जण प्रत्येक मजल्यावरती जाऊन थांबला आणि सर्वजण बटणं दाबून लिफ्ट थांबेल असा प्रयत्न करू लागले. पण लिफ्ट कुठेही न उघडता नुसती वर खाली करू लागली. आधी चेष्टेचा असलेला प्रसंग नंतर गंभीर होऊ लागला. इमर्जन्सीमध्ये लिफ्ट थांबवून उघडण्यात आली, ते ग्राउंड फ्लोअरवरती. मग ते काका घाबरण्याऐवजी ते हसतच बाहेर आले. परत सामान बाहेर काढले आणि शेवटी नसता उपद्व्याप करून आम्हाला आमचं सामान हाताने उचलून वरती रूमपर्यंत न्यायला लागले. हा लिफ्टबरोबर खेळ करण्यात आमचा उगाच अर्धा पाऊण तास गेला. इथून झाली आमची सुरुवात. सगळ्यांना त्याच्यामुळे चहाची तल्लफ झाली. एकत्रच एकांच्या रूममध्ये चहा मागवण्यात आला आणि सर्वजण बरोबर असलेला नाश्ता काढू लागले. मावशीने प्रत्येकाला खाकरा दिला आणि वरती सुकी चटणी घालून. एक जण खाणार तेवढ्यात चहा आणणाऱ्या वेटरने रूममधला फॅन ऑन केला. त्यामुळे सगळी सुकी चटणी त्यांच्या डोळ्यात उडाली. मग डोळ्यातली चटणी काढायचा प्रसंग झाला. गुपचूप फॅन बंद करून आम्ही सगळ्यांनी उरलेला चहा नाश्ता घेतला. हॉटेलमधून बाहेर पडेपर्यंत 2 प्रसंग झाले होते. एक काका लिफ्टमध्ये अडकले होते, तर दुसऱ्यांचे डोळे लाल झाले होते. प्रत्येकाच्या मनात शंका आली, इजा झाला, बिजा झाला, आता पुढे काय? पण कोणीही ती न बोलून दाखवता आम्ही तसेच बाहेर पडलो. भ्रमंतीला सुरुवात झाल्यावर जरा विसर पडला. आम्ही नवीन शहर बघण्यात गुंतलो होतो. बेंगलोर जरा दमट असल्यामुळे घामेजल्यासारखे होत होते. तहानही लागत होती. जवळचे पाणी संपले होते, म्हणून नारळ पाणी दिसते का असं आम्ही बघायचा प्रयत्न करू लागलो.
तर शहराच्या गजबजलेल्या वस्तीत म्हणजे बाजारपेठमध्ये मध्यभागी एक नारळवाला बसला होता. तशीच ती बाजारपेठ पूर्ण फुललेली होती. शहाळेवाला भर गर्दीत होता. आम्ही त्याच्या अवतीभोवती थांबून नारळ पाणी घ्यायला लागलो. माझे पाणी पिऊन झाले तर मी मलाई काढून घेण्यासाठी थांबले होते आणि आमच्याबरोबर असलेले काका काकू अजून शहाळे सिलेक्ट करण्यातच गुंतलेले होते. आणि त्या गर्दीत एक गाय पाला चरत चरत पुढे येत होती. गाडीचा मध्ये जोरात हॉर्न वाजल्याने ती बिथरली आणि तिथे पुढे येऊन काकूंना मागणं हलकीच एक ढुशी दिली. तिची शिंगे त्यांना चांगलीच बोचली. त्यामुळे शहाळे राहिले बाजूलाच आणि आम्हाला जवळचा डॉक्टर शोधावा लागला. त्यांची डॉक्टर व्हिजिट होईपर्यंत आम्ही बाकीचे आजूबाजूलाच हिंडत राहिलो. एका ताईचा 6 वर्षाचा मुलगा गोळ्या चॉकलेटचा आग्रह करू लागला. त्याला तेवढ्याच एका दुकानात बरणीमध्ये चोखायच्या गोळ्या दिसल्या. त्या त्यांनी घेतल्या आणि त्याला सांगितले एक एक करून चघळ. असं सांगूनही त्याने ते काही ऐकले नाही. त्याने आईचं लक्ष नाही असे बघताच 2-3 गोळ्या एकत्र कोंबल्या. झालं, अडकल्या ना घशामध्ये. आता त्या काका काकूंची झाली पंचायत. त्यांनी त्या मुलाच्या पाठीमध्ये बुक्क्यांचा वर्षाव सुरू केला. त्या मुलाने इतक्या बुक्क्या खाल्ल्या त्या दिवशी की परत त्याने गोळी मागितल्याचे माझ्या स्मरणात नाही. माझी मात्र हसून पुरेवाट झाली होती. असा मजेदार प्रसंग होत होत आमचा पुढे प्रवास चालत राहिला ते कन्याकुमारीपर्यंत. दक्षिण भारताचे शेवटचे टोक, जिथे 3 समुद्रांचा संगम आहे, विवेकानंदांचे स्मारक आहे आणि कन्याकुमारीचे मंदिर आहे. मंदिर हे एवढे शांत आणि सुंदर आहे की ज्याला कोणालाही ध्यान करता येत नाही तो नुसता तिथे त्या पवित्र वातावरणात जाऊन बसला तरी सहज समाधी लागेल. प्रवासाचा शेवटचा टप्पा होता. आता तो पूर्ण करून परतीचा प्रवास सुरू होणार होता. त्यामुळे सगळ्यांच्या मनात एक हुरहुर होती. त्यामुळे सगळेजण जरा त्या ठिकाणी स्थिरावले. आता बऱ्याच वेळ बसून झाल्यानंतर आता परत बसमध्ये चढायची तयारी सुरू झाली. तेव्हा लक्षात आले की एक काका सापडत नाहीयेत. मग सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. दमून भागून आम्ही सगळेजण बसच्या आजूबाजूलाच बसून राहिलो. शेवटी ट्रिप कोऑर्डिनेटरला ते मंदिरात एका भिंतीला टेकून बसलेले दिसले. ध्यान करता करता त्यांना समाधी काय, त्यांना चांगली झोप लागलेली होती. त्यामुळे ते सापडल्याचा आनंद होण्यापेक्षा सगळ्यांना हुश्श झाले होते की आता उद्यापासून कोणताही नवीन प्रसंग घडणार नाही. कोणीतरी म्हणाले आहे की प्रवासाला तुम्ही फक्त सुरुवात करायची. तो कसा होईल हे तुमच्या हातात थोडीच असते. तुम्ही फक्त अनुभव गोळा करायचे असतात.